मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर मित्रांनो मुलींना पटवण्याचे तरीके, पुरींना पटवण्याचे तरीके आजपर्यंत मी तुम्हाला ना कित्येकदा सांगितले असतील, पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारची कामं, होय मित्रांनो अशी ना 3 प्रकारची कामं जी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जसं जसं मी तुम्हाला सांगणार आहे ना तसंच्या तसं अगदी म्हणजे डिट्टो जर ती 3 कामं जर तुम्ही केलात ना मित्रांनो, तर मित्रांनो मी तुम्हाला ना आईची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला माझ्या मम्मीची शपथ घेऊन सांगतो की जी मुलगी ना तुम्हाला आवडते, ज्या मुलगीला ना तुम्हाला पटवायचंय, तर मित्रांनो ती मुलगी ना स्वतः तुमच्या सोबत ना बोलण्याचा प्रयत्न करेल, ती मुलगी ना स्वतः तुम्हाला भाव द्यायला ती स्वतः सुरू करेल। कारण मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये ना ही कामं स्वतः केलेत मित्रांनो, आणि स्वतः केल्यानंतर ना म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये असं एक्सपिरियन्स केलंय की म्हणजे ही कामं केल्यानंतर ना कोणती पण मुलगी, कोणती पण पोरगी आपल्यासोबत ना स्वतः बोलण्याचा प्रयत्न ती म्हणजे सुरू करते। असं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतः बघतलंय मित्रांनो। तर मित्रांनो त्यामुळे ना आज हा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जर तुम्हाला ना असं वाटत असेल की जी मुलगी, जी पोरगी मला आवडते, तर त्या मुलीने ना मला स्वतःहून भाव द्यावा, त्या मुलीने ना माझ्यासोबत स्वतः बोलायचा प्रयत्न करावा। तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्ही ना मित्रांनो असं काहीतरी काम करा, म्हणजे त्या मुलीच्या समोर ना तुम्ही असं काहीतरी काम करा की जे काम केल्यानंतर ना त्या मुलगीला वाटलं पाहिजे की अरे वा काय पोरगा आहे। काय बोललो मी, असं काहीतरी काम करा की जे काम केल्यानंतर ना म्हणजे जेव्हा ती मुलगी तुम्हाला ते काम करताना बघेल ना ते म्हणजे तेव्हा त्या मुलगीला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय पोरगा आहे। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ना म्हणजे जर एखादं चुकीचं काम ना जर तिथे होत असेल आणि म्हणजे तिकडची लोक ना सर्व म्हणजे उभं राहून फक्त तमाशा बघत असतील, म्हणजे एकाची पण हिम्मत अशी होत नसेल की आपण पुढे जावं आणि त्या चुकीच्या कामाला ना होण्यापासून रोकावं, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही मित्रांनो डेअरिंग करून तुम्ही पुढे जा आणि त्या कामाच्या विरोधात ना म्हणजे मित्रांनो जे चुकीचं काम ना तिथे होत असेल ना तर त्या कामाच्या विरोधात ना तुम्ही आपला आवाज उठवा, म्हणजे ते काम ना तुम्ही थांबवायचा प्रयत्न करा। म्हणजे मित्रांनो असं केल्यानंतर ना त्या मुलगीला काय वाटेल की बघा म्हणजे जिथे ना सर्व पोरं घाबरली होती, म्हणजे एकाची पण हिम्मत अशी होत नव्हती की म्हणजे आपण पुढे जाऊन ते काम ना होण्यापासून टाळावं, तर म्हणजे अशा भीतीच्या परिस्थितीमध्ये हा पोरगा ना पुढे आला आणि त्या पोरग्याने ना ते चुकीचं काम ना होण्यापासून म्हणजे टाळलं। म्हणजे ह्या पोरग्याच्या अंगामध्ये ना बाकी पोरांच्या तुलनेने ह्याच्या अंगात ना जास्त हिम्मत आहे, म्हणजे हा पोरगा ना खरा मर्द आहे असं त्या पोरगीला वाटलं पाहिजे मित्रांनो। आणि जेव्हा त्या पोरगीला ना असं वाटेल तेव्हा मित्रांनो ती पोरगी ना स्वतःहून मित्रांनो तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल आणि ती पोरगी ना तुम्हाला भाव द्यायला ती सुरुवात करेल। कारण मित्रांनो पुरींना ना अशीच म्हणजे हिम्मतवाली आणि डेअरिंगबाज पोरं अशी पुरींना आवडतात। पुरींना मित्रांनो डरपोक पोरं अजिबात आवडत नाही। तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, की मित्रांनो तुमची पावर म्हणजे त्या पोरगीला ना दाखवण्याचा प्रयत्न करा। काय बोललो मी, तुमची
तुमची पॉवर तुम्ही त्या पोरगीला ना दाखवण्याचा प्रयत्न करा। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुमच्या ओळखी ना मोठ्या मोठ्या लोकांसोबत असतील, जसं की तुम्हाला ना नगरसेवक म्हणजे ओळखतो, तुम्हाला एखादा आमदार तुम्हाला ओळखतो, आणि मित्रांनो असं जरी म्हणजे नसलं ना तरी पण मित्रांनो फॉर एक्झाम्पल ज्या ऑफिसमध्ये ना तुम्ही दोघं काम करता, सो त्या ऑफिसमध्ये ना तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या बॉससोबत ना जास्त म्हणजे बोलाचाली ठेवा, म्हणजे त्या पोरगीला असं वाटलं पाहिजे ना की म्हणजे ह्या पोरग्याच्या ओळखी ना मोठ्या मोठ्या लोकांसोबत आहेत। आणि मित्रांनो असं केल्यानंतर ना त्या पोरगीला असं वाटेल की म्हणजे ह्या पोरग्याच्या ओळखी ना खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत आहेत, आणि हा पोरगा ना मोठ्या मोठ्या लोकांसोबत उठतो बसतो, म्हणजे हा पोरगा ना माझ्या कामाचा आहे, म्हणजे जर मी ह्या पोरग्यासोबत ना मैत्री केली तर हा पोरगा ना मला कधी ना कधी तरी उपयोगी पडू शकतो, असं मित्रांनो त्या पोरगीला वाटेल। आणि मित्रांनो असं वाटल्यानंतर ना ती पोरगी ना तुमच्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न ती स्वतःहून करेल मित्रांनो, ती तुमच्यासोबत ना बोलण्याचा प्रयत्न ती स्वतः करेल, तुम्हाला ती स्वतः ना भाव द्यायला सुरुवात करेल, असं मित्रांनो म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतः केलंय मित्रांनो। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना म्हणजे तुमच्या पैशाचा जास्तीत जास्त दिखावा करा। काय बोललो मी? तुम्ही तुमच्या पैशाचा ना जास्तीत जास्त दिखावा करा। आता मित्रांनो तुमच्यामधली काही पोरं ना असं कदाचित बोलतील की भावा पैशाचा दिखावा करणं ना चुकीचं असतं, पण भावा आजकालच्या दुनियेमध्ये ना पैसा बघूनच पुरी पटतात भावांनो, कारण मित्रांनो ज्या पोरग्याकडे ना पैसा नसतो, जो पोरगा ना एकदम भिकारचोट असतो, तर अशा भिकारचोट पोरग्याला ना कोणती पण पोरगी अजिबात भाव देत नाही। तर मित्रांनो तुम्ही ना जेवढं शक्य असेल ना तेवढं आपल्या पैशाचा दिखावा त्या पोरगीसमोर करा, म्हणजे तुमची गाडी तिला दाखवा, तुमचं घर तिला दाखवा, आणि मित्रांनो जर तुम्ही ना आपल्या अंगावरती जर सोन्याचे दागिने जर घालत असाल ना तर मित्रांनो मुद्दाम त्या पुरीच्या समोर ना म्हणजे असं सोन्याचे दागिने घालून त्या पुरीच्या समोर जावा, म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल। आता मित्रांनो म्हणजे एवढं डीपमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण मित्रांनो तुम्ही ना खूप जास्त हुशार आहात, म्हणजे ही गोष्ट ना मला माहिती आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही ना पैशाचा दिखावा जास्तीत जास्त करा, त्याने काय होईल की मित्रांनो तुमच्या पैशाकडे बघून पण ना ती पोरगी ना तुम्हाला भाव द्यायला ती सुरुवात करेल, आणि ती पोरगी ना तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न ती स्वतःहून करेल मित्रांनो, म्हणजे मित्रांनो ती पोरगी ना तुम्हाला म्हणजे तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न ती स्वतः करेल मित्रांनो। तर मित्रांनो आई होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल। तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या, लव यू सो मच ऑल ऑफ यू।